जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भारताचं भविष्य जे आहे चिमुकल्यांसमवेत साहेबांचं या ठिकाणी फोटोन साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होईल. अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते आदरणीय नामदार थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं अमृत उद्योग समूहाच्या या प्रांगणामध्ये आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहळ, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सर्व सन्मान्य संचालक कार्यकारी संचालक घोगरकर साहेब, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब, सर्व प्राचार्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, तिरंगा, भारताचा तिरंगा ध्वज असलेला, तिरंग्याचं प्रतीक असलेले हवेत फुगे सोडून आजचा हा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रमात आपण साजरा करत आहोत. आपल्या शामप्रोचे चेअरमन माननीय रामहरी पाटील कातोरे, आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले साहेब, रामनाथ पाटील कुटे, अमृत उद्योग समूहाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या दिनानिमित्त होत असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. समेत कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले साहेब, सावधान. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे माजी महसूल आणि शिक्षण मंत्री आदरणीय नामदार थोरात साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. 80वा स्वातंत्र्य दिन अमृत उद्योग समूहाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेब उपस्थित आहेत. समवेत कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले साहेब, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष ओळ साहेब आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी, या सगळ्यांचं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की आपले मोबाईल सायलेंट करायचे आहेत. बरोबर 8:30 वाजता ध्वजारोहण होणार आहे. सर्वप्रथम राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत जनगण मन आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा, हे 3 गीतं होतील. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुंदर परेड संचलन या ठिकाणी होईल. आलेल्या सर्व पालक, त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राचार्य या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. साहेबांच्या शुभेच्छा आणि आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही, ही सर्वांना सूचना आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परेडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे, महिलांकरता स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे कोणीही आभार प्रदर्शन झाल्याशिवाय इथून जागा सोडायची नाही. या कार्यक्रमात अमृतवाहिनीमधील सर्व संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, MBA, फार्मसी, बी फार्मसी, ITI, मॉडेल स्कूल, ज्युनियर कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, निडो इंटरनॅशनल स्कूल, त्याचप्रमाणे
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात प्राथमिक विद्याभवन, माध्यमिक विद्याभवन, महात्मा फुले विद्यालय घुलेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमृतनगर, सौ मथुराबाई कन्या विद्यालय घुलेवाडी या सर्व शाळांचे विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत. अत्यंत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दरवर्षी आपण हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असतो आणि आज आपल्या सर्वांच्या मध्ये लोकनेते नामदार थोरात साहेब उपस्थित आहेत. सर्व प्राचार्य शिक्षकांसाठी सूचना आहे की कार्यक्रम संपल्याच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्या सर्वांकरता गेस्ट हाऊसमध्ये नाश्त्याची व्यवस्था आहे, त्याही ठिकाणी आपण उपस्थित राहावं. या पूर्ण कार्यक्रमामध्ये संगीत संयोजन राऊत सर आणि अमृतवाहिनी मॉडेल स्कूलची टीम करणार आहेत. बासरी वादन जे आहे ते क्षितिज मुसळे, हा कार्यक्रम लाईव्ह होतो आहे, संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. दिल्लीच्या राजपथावर जो कार्यक्रम सुरू असतो त्याचप्रमाणे सुंदर परेड संचलन आपल्या अमृत उद्योग समूहाचे असते आणि म्हणून जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा कार्यक्रम ठरतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या सर्वांच्या मध्ये शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय साहेब उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय साहेबांना विनंती करतो ध्वजारोहण कार्यक्रमासाठी. जोरदार टाळ्यांनी आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आदरणीय साहेबांचं स्वागत आपण करूया. अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती आणि आपल्या अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष लोकनेते आदरणीय साहेब. अमृत उद्योग समूहाचा हा मुख्य कार्यक्रम ज्यामध्ये आदरणीय साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेला आहे. वंदे मातरम. यानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम. श्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्सनां पुलकितयामिनी फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी
स्रोत रामेशत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे महाराष्ट्र गीत. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छातीवरी कोरडी अभिमानाची लेणी पोरादी मनगटे खेळणी खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला त्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला साठी झिजला साठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा इक्कीस स्कूल के छात्र 21 सुरक्षा कर्मी और 240 स्कूल के छात्र परेड पर हाजिर है श्रीमान। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान। अमृत उद्योग समूहाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असलेली सुंदर एक सूल एक तालात असलेली परेडची पाहणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय साहेब या ठिकाणी करणार आहेत. अत्यंत देखणा आणि दिमाखदार सोहळा अमृत उद्योग समूहात या ठिकाणी होतो आहे. थँक्यू सर.
लोकनेते आदरणीय नामदार थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं अमृत उद्योग समूहात अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात आपण संपन्न करत आहोत. या ध्वजारोहण कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असलेल्या परेडची पाहणी आदरणीय साहेब या ठिकाणी करतायत. सर्वप्रथम आहे ते कारखाना सुरक्षा जवानांचं पथक डेप्युटी सुरक्षा अधिकारी महेश मेस्के यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत. अमृतवाहिनी इंटरनॅशनल नंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी. अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनी. त्यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्याभवनच्या विद्यार्थिनी आणि शेवटी माध्यमिक विद्याभवनचे विद्यार्थी. तिरंगा ध्वजानं सर्व माध्यमिकचे विद्यार्थी साहेबांचं स्वागत करतायत. सर्वांच्या हातामध्ये सुंदर तिरंगा आहे. अत्यंत विलोभनीय दृश्य. परेडच्या पाहणीमध्ये संगीत संयोजन राऊत सर आणि अमृतवाहिनी मॉडेल स्कूलची टीम. फ्लूट वादन क्षितिज मुसळे. सुरक्षा अधिकारी मोहनराव म्हस्के आणि त्यांची सर्व टीम त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय साहेबांना या परेडकडून मानवंदना दिली जाते. हिलावत. या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेबांच्या समवेत उपस्थित कारखान्याचे व्हाईस चेअरमन घुले साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्रीताई थोरात, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात. कॉलम में मत से गुजर गए. नंबर 1 पटन आगे. परेड 3 भाई दुर्गा. परेड पोट. सुरक्षा अधिकारी मोहनराव म्हस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही परेड आदरणीय साहेबांना मानवंदना देणार आहे. या ठिकाणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन घुले साहेब, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब चोहळ, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, शाम्प्रोचे चेअरमन रामारी पाटील कातोरे, कारखान्याचे संचालक तुषारजी दिगे, विजय रहाणे, रामनाथ कुटे साहेब, त्याचप्रमाणे जगन्नाथ आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे आहेर साहेब, कार्यकारी संचालक गोगरकर साहेब, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे सीईओ शिंदे सर, व्यवस्थापक धुमाळ सर, डॉक्टर गुरव सर, कारखान्याचे जनरल सेक्रेटरी किरणजी कानवडे, कृष्णा दिगे, सर्व विभाग प्रमुख, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अमृतवाहिनी समूहातील सर्व संस्था, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक व प्राथमिक विद्याभवन, महात्मा फुले विद्यालय गुणेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमृतनगर, सौ मथुराबाई कन्या विद्यालय गुलेवाडी, या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अत्यंत सुंदर पद्धतीने परेडचं संचलन या ठिकाणी होत आहे. आपण पाहतो एक सूर एक ताल, संगीत संयोजन अमृतवाहिनी मॉडेल स्कूल. सहकार महर्षी आदरणीय दादांनी सुरू केलेली ही परेडची प्रथा आहे जी आजपर्यंत सुरू आहे. अत्यंत परेडचं संचलन या ठिकाणी होत असतं आणि म्हणून हा देखणा आणि दिमागदार सोहळा
सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय साहेबांना मानवंदना दिली जाते आहे. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहनराव म्हस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा सुरक्षा जवानांचा समूह महेश म्हसे आणि त्यांचा समूह सर्वप्रथम मानवंदना देतो आहे. महेश म्हसे आणि त्यांचा समूह यानंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी राजवर्धन शेळके आणि त्याचा समूह मानवंदना देतो आहे. राजवर्धन शेळके आणि त्याचा समूह अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनंतर मानवंदना देण्यासाठी समूह आहे अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी गौरांगी गडाख आणि तिचा समूह मानवंदना देतो आहे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी अत्यंत सुंदर शिस्तबद्ध पद्धतीने साहेबांना मानवंदना देत आहेत. यानंतर अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्रपणे साहेबांना मानवंदना देत आहेत. निडो इंटरनॅशनल स्कूल. निडो इंटरनॅशनल स्कूलच्या नंतर अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी आहेत जे साहेबांना मानवंदना देत आहेत. रोहित कदम आणि त्याचा समूह अमृतवाहिनी मॉडेल स्कूल. त्यानंतर अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनी स्नेहल कावळे आणि तिचा समूह आता साहेबांना मानवंदना देतो आहे. यानंतर येत आहेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्याभवन रिद्धी राऊत आणि तिचा समूह माध्यमिक विद्याभवन. आणि सर्वात शेवटी आहेत माध्यमिक विद्याभवनचे विद्यार्थी वेदांत बोडगे आणि त्याचा समूह सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्याभवन अमृतनगर अमृत सांस्कृतिक मंडळ संचालित. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.